6 महिन्यात खड्ड्यांचं परिवर्तन केलं. गेल्या 25 वर्षात रस्त्यांची इतकी वाईट परिस्थिती नव्हती. हितेंद्र ठाकूर यांचं सत्ताधाऱ्यांवर आरोप. वसई विरारमध्ये खड्ड्यांविरोधात भव्य आक्रमक झाली असून त्यांची वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन. हजारो कार्यकर्ते पालिका मुख्यालयावर धडकले. माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढले, तर माजी आमदार हितेंद्र ठाकूर त्यांनी 6 महिन्यात परिवर्तन झालं, रस्त्यांची दुरवस्था झाली असा उपरोधक टोला ठाकूर यांनी सत्ताधाऱ्यांवर लगावला आहे. तुम्ही आम्हाला टीका करायला देऊ नका, चांगलं काम करा, आम्ही टीका करणार नाही असाही टोला ठाकूर यांनी लगावला आहे. यावेळी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष व माजी आमदार हितेंद्र ठाकूर, माजी आमदार क्षितिज ठाकूर, माजी आमदार राजेश पाटील यांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. वसई विरारमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती केली जात नाहीये, त्यामुळे अनेक जणांचा अपघात मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. अनेक जण जखमी झाले आहेत, तरी प्रशासनाला जाग येत नसल्याचे पालिका प्रशासनाविरोधात बहुजन विकास आघाडीने आंदोलन केले आहे. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, वसई विरार. त्यांची अवस्था तुम्ही सांगा ना आम्हाला. काही इतकी वाईट परिस्थिती कधी होती का 35 वर्षात? एक 10 महिन्यात परिवर्तन केलं ना, 10 महिन्यात परिवर्तन केलं. बोला बाकी. विरोधकांचा असा आरोप आहे की ही जी आहे निवडणुकीची तयारी प्रभाकर हात चालू आहे. विरोधकांचं असं म्हणणं आहे. असं म्हणणं आहे ना, त्यापेक्षा तुम्ही कामं करा ना. आम्हाला म्हणणं मांडूनच का देतात? काय सांगाल की ही जे रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणे टेंडर्स काढली जातात, एकीकडे 68 करोडचे टेंडर काढतात. परत मला असं वाटते क्षितिज ठाकूर याच्या बाबतीमध्ये 68 कोटी, 50 कोटी, 60 कोटी ते काय बोलायचं. 3 टेंडर, एक MMRDA काढते, एक PWD काढते, एक महानगरपालिका काढते, महानगरपालिका पण दुसरं काढते. त्याच्यावर आणखीन काय बोलू मी? जेव्हा जेव्हा रस्त्यांचा विषय निघतो फक्त 35 वर्षांचा विकास हा मोजवला जातो. मग 35 वर्षातल्या सगळ्या आमदारांची, खासदारांची, मंत्र्यांची नावं काढायची का? रामभाऊ नाईक कोण होते? विष्णू सवरा कोण होते? वनगा कोण होते? अशोक मोडक कोण होते? रायकर कोण होत्या? डावखरे कोण होते? कोणत्या पक्षाचे होते? गावित कोण होते? तर त्याच्यामुळे मला 35 वर्षावर बोलायला लावू नका. उद्याला मी होल्डिंग लावेल का 35 वर्षातले आमदार, खासदार, विधान परिषद, शिक्षक मतदारसंघ, ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी, स्थानिक स्वराज्य संस्था ह्यांच्यावर असलेल्या आमदारांची नावं मला लावायला लावू नका. त्या पातळीला आम्ही कधी गेलो नाही, जाणार नाही. परत 35 वर्ष बोलला तर कोण कोणाचे वडील कुठे होते ती सगळी यादी माझ्याकडे तयार आहे. मोठ्या प्रमाणावर भडीमार वसई मॅरेथॉन पण नाही होत आहे खड्ड्यामुळे. काय सांगणार? अधिकारीचं असं म्हणणं आहे की खड्डे जात आहे, त्यामुळे गेल्या वर्षीपर्यंत आम्ही मॅरेथॉन घेतली. भारतातली 5 मॅरेथॉन होतात पूर्ण 42 किलोमीटरच्या ज्या आहेत ना, त्या अख्ख्या भारतात 5 होतात. पुण्याची पण फुल मॅरेथॉन नसते. मुंबईला धावणारे पण येऊन सांगतात का वसई सारखी मजा नाही. आता दुर्दैव आहे त्याचं ज्या मॅरेथॉनमुळे देशभरात वसई विरारचं नाव व्हायचं, तीच जर तुम्ही बंद केली. धन्यवाद. मुलं आभारी राहतील, आपल्या इकडची मुलं आभारी राहतील यांची. त्या विरोधात आपण प्रशासनाला लेटर दिलेलं काय? आयुक्तांशी चर्चा केली होती काय? क्षितिज ठाकूर यांनी त्याच्या बाबतीमध्ये सविस्तर बोलले. भाषणात त्यांनी उत्तर सविस्तर दिली. लक्षात आलं का? सविस्तर उत्तर दिले. आता रिपीट काय करू? गड्ढों से निजात कब
कधीपर्यंत खड्डे भरतील? अभी आज तो मोर्चा निकाला, निवेदन दिया, अपेक्षा करता हूँ इस 15 दिन महीने में रिजल्ट अच्छा आएगा, स्टेप बाय स्टेप ऑफ कोर्स। अन्यथा 15 दिन रिजल्ट नहीं आता अन्यथा तब काय पाऊल आहे? पुढचा पाऊल काय? मैंने मेरे भाषण में कहा अगला मोर्चा इतनी